या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अर्थातच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या उद्याच्या शिवसेनेच्या 2 दसरा मेळाव्यांच्या संदर्भातली बातमी। एकनाथ शिंदेंचा दसऱ्याचा महामेळावा, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्क मैदानावरचा पारंपरिक दसरा मेळावा। या 2 दसरा मेळाव्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर एक मोठी राजकीय घडामोड उद्या पाहायला मिळणार आहे। दोघांचेही जोरदार शक्ती प्रदर्शन असणार आहे आणि उद्या एक प्रकारचा फैसला सुद्धा होणार आहे। गर्दी कुणाच्या मागे आहे, जनता कुणाच्या सोबत आहे आणि त्या सगळ्याच्या दृष्टीने दोन्ही गटांकडून जोरदार अशी तयारी करण्यात आलेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शनाची ही जय्यत तयारी 2 दृश्यांमध्ये बीकेसी मैदानावरती आपण बघतोय शिंदे समर्थकांनी जोरदार तयारी केलेली आहे। शिंदेंच्या तुलनेत तयारी इकडे शिवाजी पार्क मैदानावरती काहीशी कमी दिसते शिवसैनिकांची, म्हणजे ठाकरे गटाची। 2 दृश्य आहेत, दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे उद्या। कारण जनतेला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असेल, माध्यमांमधून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, उद्या हे दिसणार आहे की खरी जनतेची ताकद नेमकी कुणासोबत आहे। एक पहिलं शक्ती प्रदर्शन, पहिलं टेस्टिंग कदाचित जाहीर सभांच्या माध्यमातून या मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे। 5 दशकांची परंपरा आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर होणाऱ्या। पण शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाच्या नंतर एकनाथ शिंदेंची उद्याची ही जंगी जाहीर सभा, त्यांचा मेळावा सुद्धा कसा होणार हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। उद्याच्या होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी सगळी झालेली आहे। याच दरम्यान पहिलं एक पाऊल पुढे कोण दिसतंय तर ते शिंदे गट दिसतोय। वातावरण निर्मितीमध्ये शिंदे गट आघाडीवर दिसतोय, कारण या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आणि राज्यभरातून शिंदे समर्थक जथ्थेच्या जथ्थे मुंबईकडे निघालेले आहेत। गर्दीचा विक्रम मोडण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। बीकेसी वरती लाखोंची गर्दी जमा करायची आणि लाखोंच्या या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आपणच खरी शिवसेना आहोत हा जो दावा ते सातत्याने करतायत, तो दावा कशाच्या आधारावर आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच उद्या 40 आमदार 12 खासदार यांच्या माध्यमातून जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे। कारण त्यांनी केलेल्या राजकीय उठावाच्या नंतर, बंडानंतर आणि घेतलेल्या राजकीय भूमिकेच्या नंतर एक प्रकारे त्यांच्यावरती टीकेची झोड उठवण्यात आलेली होती महाविकास आघाडीकडून, शिवसेनेकडून। पण त्या सगळ्याला उद्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न आहे। वातावरण निर्मिती जबरदस्त करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केलेला दिसतोय। खरं म्हणजे जो बाळासाहेबांच्या विचारांचा जो मेळावा आहे, लोक उत्सुक आहेत। सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोकांची एवढी तिकडे येण्याची ओढ आहे, त्यामुळे तुम्हाला हे चित्र उद्या दिसेल, स्पष्ट आहे कोण कोणाच्या बरोबर गेलाय आणि कोणाला कोणाची आवश्यकता आहे। सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलेलं आहे की येताना सगळ्यांनी जपून आलं पाहिजे, येताना सुरक्षितरित्या आलं पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची देखील व्यवस्था केलेली आहे। त्याचं आमच्या पुरतं मर्यादित सांगायचं झालं तर कुठं कुठं बसेसचं पार्किंग होणार आहे, कुठं कुठं 4 व्हीलरचं पार्किंग होणार आहे, हे सगळं आता आम्ही दुपारी जाहीर करणार आहोत। आणि म्हणून संयम राखून खरं विचारांचं सोनं बाळासाहेबांचे जे आहे ते लुटण्यासाठी बीकेसीवर शिवसैनिकांनी यावं, हे आम्ही ऑलरेडी आवाहन केलेलं आहे। कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, ट्रॅफिकला अडचण होणार नाही याची दक्षता देखील आम्ही परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो। मुंबईत शिवसेनेच्या 2 वेगवेगळ्या गटात होणारे हे जे मेळावे आहेत ते मेळावे एक प्रकारे त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची संधी ते मानतायत। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आहेत। नरेशजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। उद्या तुमच्या मागे जे मैदान आहे त्या मैदानावर फैसला होईल का शिवसेना कोणाची, किंवा शिवसेनेच्या मधला जो शिवसैनिक आहे तो कुणाच्या मागे आहे याची? या ठिकाणी फैसला होण्याचा आता बाकी काय आहे? शिवसेना
ही कडवट हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्याची आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधातल्या विचारांची ही शिवसेना आहे. त्यामुळे फैसला होण्याचं काय बाकी आहे. शिवसेना ही ज्या गटाचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांची शिवसेना आहे. 50 पैकी 40 आमदार त्यांच्याबरोबर आहेत. 18 पैकी 12 खासदार त्यांच्या समवेत आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्वात जास्त पदाधिकारी नगरसेवक शिवसैनिक त्यांच्या समवेत आहेत. त्यामुळे शिवसेना ही आमची आहे. बाळासाहेबांच्या विचारांची जे हिंदुत्वाचा विचार ज्यांनी आम्ही घेतलेला आहे त्यामुळे ही शिवसेना आमची आहे. तुमचा काय अंदाज आहे उद्याच्या या महामेळाव्यासाठी किती लोक जमतील? तुमचा अंदाज काय? उद्याच्या महामेळाव्याकरता किमान 3.5 ते 4 लाख लोक या ठिकाणी येतील अशी आम्हाला खात्री आहे. ज्या दिवशी आम्ही बीकेसी मैदान सिलेक्ट केलं हा. त्याच दिवशी हा आकडा वरती शिक्कामोर्तब झालं. कारण शिवतीर्थाचं जे दादरचं जे मैदान आहे त्याची कॅपॅसिटी जास्तीत जास्त 30 ते 40 हजार आहे. कारण बाजूला दुर्गापूजा असते, इतर क्रिकेटच्या पिच आरक्षित असतात. त्यामुळे 30 ते 40 हजार लोक त्या ठिकाणी बसतात. परंतु बीकेसीची जेव्हा सर्व ग्राउंड्स आम्ही घेतली त्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्राला कळलं की याची कॅपॅसिटी काय आहे आणि मग किती लोक येणार आहेत ते. पण एक लढाई सुरुवातीची होती मैदानाच्या संदर्भातली ज्याच्याबद्दल तुम्ही बोललात. शिवसेनेनं न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मैदान मारलं होतं. पण तुम्हाला एक प्रकारे आता दुसरी लढाई आहे गर्दीचा उच्चांक करण्याची आणि ती लढाई तुम्हाला मारायची आहे. ते एक आव्हान तुमच्यासाठी मोठं आहे. मला वाटत नाही की आव्हान आहे. कारण बहुसंख्य लोकप्रतिनिधी जवळजवळ 80% वरती लोकप्रतिनिधी आमच्या समवेत आहेत. आणि ज्यावेळी आम्ही बीकेसी मैदान आम्ही घेतलं त्याच वेळी आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे की माणसाची कॅपॅसिटी असेल तर माणूस हे पाऊल उचलतो. आमची कॅपॅसिटी आहे. आम्हाला माहित आहे की लोक आमच्या मागे किती आहेत आणि म्हणून हे बीकेसी मैदान आम्ही घेतलेलं आहे. बर, पण स्वाभाविक आहे लोक येणार आहेत. पण आकर्षण कोण आहे? कोण कोण असेल व्यासपीठावरती? कोण कोण उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहे? उत्सुकता आहे महाराष्ट्राला. ती उत्सुकता अशीच कायम राहिली पाहिजे असं मला वाटतं. कारण जी उत्सुकता नाही, आहे काही ती हिंट कायम दिली राहिली पाहिजे. पाहिजे. आणि नरेश उद्या मस्केनी प्रमुख हिंट दिली आकर्षण पाहिजे जे असणार आहे, महाराष्ट्राला तुम्ही हिंट दिली पाहिजे. उद्या काय प्रमुख उत्सुकता आकर्षण- ताणून धरली पाहिजे तुम्ही. प्रमुख आकर्षण उद्याच्या मेळाव्याचं म्हणजेच शिवतीर्थावरती दादरला जो काही दसरा मेळावा होणार आहे तो मेळावा आणि हा बीकेसीचा मेळावा याची जी काही तुलना महाराष्ट्र करणार आहे तीच खऱ्या अर्थाने उत्सुकता आहे. आणि उद्याच्या मेळाव्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे आमचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे हिंदुत्ववादी विचारसरणीचं भाषण की गेले कित्येक 2 ते 2.5 वर्ष आम्ही सत्तेच्या सत्तेकरता आम्ही जे हिंदुत्ववाद सोडला होता. आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला सुद्धा आम्ही घाबरत होतो. आणि उद्या त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारसरणीचं जे सोनं या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेनेचे जे मूळ तत्व आहे ते विचार पुन्हा आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत. महाराष्ट्राला ऐकायला मिळणार आहेत. शिवसैनिकांना ऐकायला मिळणार आहेत. हेच मोठं आकर्षण असणार आहे. नरेश मस्केजी सांगून टाका महाराष्ट्राला अगदी प्रामाणिकपणे. तुम्ही महाराष्ट्राची आम्हा मीडियावाल्यांची सगळ्यांची अडचण तर करणार नाही. दोघांची भाषणं एकाच वेळेस तर ठेवणार नाहीत तुम्ही? नाही, दोघांची भाषणं एकाच वेळी. आता प्रत्येकाची मीटिंग ज्या पद्धती सुरू होणार आहे त्या वेळेला मीटिंग सुरू होईल. पण मुख्यमंत्र्यांचं भाषण कधी होईल? किती वाजता होईल? वेळा ठरलेल्या आहेत, ठरल्या जातील. शेवटी मुख्यमंत्र्यांचं भाषण होईल. बर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. उत्सुकता ही सुद्धा आहे की एकानंतर एक धक्के तुम्ही शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिलेली आहेत. उद्या कुठला धक्का देण्याचा तुमचा बेत आहे का? उत्सुकता या शब्दातच त्याचा अर्थ आहे. उत्सुकता जर असेल तर ते आधी मी कसं काय सांगणार तुम्हाला? पण मग ती आहे की उत्सुकता नाही? त्यामध्ये राहणारच नाही ना. त्या आहे की शब्दाचा नाही? अर्थच तशी शक्यता आहे चुकीचा की ठरेल. नाही? कोण येणार हे सांगू उत्सुकता नका. असणारच ना.
उत्सुकता नक्कीच असणार आहे या मेळाव्यामध्ये, ती उद्या लोकांना संध्याकाळी कळेल. बर, ठीक आहे. तुम्ही उत्सुकतेचा जो टेम्पो आहे तो कायम ठेवलेला आहे, सांगायला तयार नाहीत उद्या काय होणार आहे, सस्पेन्स कायम आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा तुमची शक्ती उद्या बघायची आहे, 2 गटाची शक्ती उद्या बघायची आहे आणि या शक्ती प्रदर्शनात नेमकं कोण बाजी मारतं याची उत्सुकता निश्चितपणे असणार आहे. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर एकनाथ शिंदेंच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं एक प्रकारे हे शक्ती प्रदर्शनाची सगळी रंगीत तालीम सुरू आहे BKC मैदानावरती. आणि शिंदेंच्या मेळाव्यासंदर्भातली या घडीची आणखीन एक मोठी बातमी आपल्या हाती येते. ही बातमी आहे की या मेळाव्याच्यासाठी एक खास आकर्षण असणार आहे. मुख्य आकर्षणाचं केंद्र असणार आहे 51 फुटी तलवार. एकनाथ शिंदे समर्थकांच्या दसरा मेळाव्यात या भव्य तलवारीचं पूजन करण्यात येणार आहे. या पूजनानंतर या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात होईल. दरम्यान शिंदे समर्थकांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येते. राज्यभरातून या मेळाव्यासाठी शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. तर ही बाहुबली तलवार उद्या एक आकर्षण असणार आहे. या मेळाव्याचं 51 फुटी तलवारीचं हे पूजन केलं जाणार आहे. दसऱ्याला आपल्याकडे शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे आणि त्याच अनुषंगानं या 51 फुटी तलवारीचं पूजन केलं जाईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा BKC येथे होणार आहे. अंतिम तयारी जी आहे ही या मेळाव्याची झालेली आहे आणि या मेळाव्याचं मुख्य आकर्षण म्हणजे 51 फुटी ही तलवार असणार आहे. खरं तर दसऱ्याला आपण शस्त्रपूजन जे हे केलं जातं आणि आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर ह्या 51 फुटी तलवारीचं हीच तलवार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शस्त्राचं पूजन केलं जाईल. त्यानंतर दसरा मेळावा जो आहे हा सुरुवात होईल. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आकर्षक अशी ही तलवार जी आहे ही बनवण्यात आलेली आहे आणि छत्रपती असं सुद्धा या तलवारीवरती लिहिण्यात आलेलं आहे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर दसऱ्याला आपण शस्त्रपूजन जे आहे हे करतो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा ही एक भली मोठी तलवार जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे आणि या तलवारीची पूजा केल्यानंतर दसरा मेळाव्याला जी ही सुरुवात होणार आहे. खरं तर दसरा मेळाव्यात शिंदे गटाचं एक मुख्य आकर्षण या मेळाव्यात आपण म्हणू शकतो, कारण का एवढी मोठी भली तलवार जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे अतिशय आकर्षक अशी ही तलवार या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे BKC या ठिकाणी ही तलवारीची चर्चा जी आहे ही आता अधिक होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद बोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी, एखादा बिग बजेट सिनेमा येण्याच्या आधी, प्रदर्शित होण्याच्या आधी जेवढे टीजर येत नसतील तेवढे टीजर या दोन्ही मेळाव्यांचे आतापर्यंत रिलीज झालेले आहेत आणि प्रत्येक टीजर मधून एकमेकांना डिवचण्याचा, एकमेकांवर टीका करण्याचा आणि आपली शक्ती दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त गर्दी खेचण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांकडून आता नवा टीजर लॉन्च करण्यात आलाय. हिंदुत्वाचा रथ पुढे नेणारा मेळावा, विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा, एका कुटुंबाचा नाही बाळासाहेबांच्या विचारांचा दसरा मेळावा असं या टीजर मधून सांगण्यात आलंय. उद्याच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची ही उत्सुकता सगळ्यांना आहे. कारण शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाच्या नंतर हा दसरा मेळावा होतोय आणि त्यामुळे या सभेतल्या त्यांच्या भाषणावर केवळ महाराष्ट्राची नाही तर सरकारची सुद्धा करडी नजर असणार आहे. पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा. कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेल. अवमानकारक भाषा टाळण्याचा सल्ला. अतिशयोक्ती अलंकार देखील करावा पण कायद्याच्या चौकटीत बसून करावा.
भाषणावर असणार पोलिसांचं लक्ष. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा असतो, चांगल्या भाषेत मांडावा. ठाकरे शैलीवर सरकारचा लगाम. छत्रपतींनी आपल्याला शिकवलं एक तर कोणाच्या पाठीद्वार करायचं नाही. जर कोणी पाठीद्वार केला तर त्याचा पोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो त्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर शिवसेनेनं तयारी केलेली आहे. यंदाचा दसरा मेळावा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण शिंदे समर्थकांच्या बंडखोरीनंतर हा दसरा मेळावा होऊ घातलाय. दसरा मेळाव्यात शिंदे समर्थक उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असणार आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण नुकतेच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी त्याचे संकेत दिले होते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह, निजामशाह, हा शाह, तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यावरती चालून आले होते. मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे शिंदे समर्थकांचा ठाकरी शैलीत समाचार घेणार हे उघड सत्य आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या भाषणावर पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. दसरा मेळाव्यामध्ये अवमानकारक वक्तव्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. शेवटी राजकारणामध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करत असतो आपण. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा असतो, चांगल्या भाषेत मांडावा. कधी कधी खुसखुशीत भाषेत देखील तो मांडावा, कधी व्यंगातनं देखील मांडावा, कधी अतिशयोक्ती अलंकार देखील करावा, पण कायद्याच्या चौकटीत बसून करावा. शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता राजकीय विरोधक सेनेच्या टार्गेटवर राहिले असल्याचं पाहायला मिळतंय. ऐशी कोणीतरी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात. यंदाचा दसरा मेळावाही त्याला अपवाद ठरणार नाही. उद्धवजी कधी आपल्या भाषेची पातळी सोडत नाही हे आपण अनेकदा पाहिलंय. यंदा मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे होऊ घातलेत. शिवसेनेप्रमाणेच शिंदे समर्थकही दसरा मेळावा घेणार आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे समर्थक असा सामना दसरा मेळाव्याच्या निमित्तानं रंगणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंची ठाकरे शैली पोलिसांच्या रडारवर असणार आहे. मर्द असतो तो याच लढाईची वाट बघत असतो आणि आम्ही त्याच लढाईची वाट बघतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुरुवात करूयात या बुलेटिनची, ती म्हणजे उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांच्या वरून सुद्धा आता एकमेकांवर आधीच शाब्दिक युद्ध सुरू झालंय. बीकेसीवर जो शिंदे गटाचा दसरा मेळावा होतोय तो बाळासाहेबांच्या विचारांचा आहे, तर शिवाजी पार्कवर जो दसरा मेळावा होणार आहे तो महाविकास आघाडीचा असेल असं म्हणत उदय सामंत यांनी शिवसेनेवरती टीका केली. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. बघूयात उदय सामंत नेमकं काय म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात यावर्षी पहिल्यांदाच 2 दसरे मेळावे होत आहेत आणि यातीलच बीकेसी येथील दसरा मेळावा अधिक चर्चेचा आहे, कारण का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा दसरा मेळावे घेत आहेत. खरं तर या मेळाव्याची तयारी तर अंतिम टप्प्यात आलेली आहे. आपल्यासोबत मंत्री उदय सामंतजी आहेत. उदयजी, खरं तर एक वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रात 2 दसरे मेळावे होत आहेत. नेमका खरा दसरा मेळावा कोणाचा? बीकेसीवर वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी जी एक चळवळ उभी केलेली आहे त्या चळवळीचा हा दसरा मेळावा आहे. आणि आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे की तुम्ही वातावरण देखील बघताय, आजच काही हजारो लोक ही दाखल झालेली आहेत. म्हणून मला असं वाटतं की उद्याचा जो बीकेसीमधला दसरा मेळावा आहे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा हा फार मोठा होईल आणि आतापर्यंतची सगळी रेकॉर्ड ब्रेक होतील या मेळाव्यानं. खरं तर या मेळाव्यात तुम्ही 51 फुटी तलवार सुद्धा आणलेले आहात. आपण दसऱ्याला शस्त्रपूजन करतो, नेमकं या तलवारीचं पूजन करूनच दसरा मेळावा होणार आहे का? ही 51 फुटी तलवार नेमकी काय, याचं मागचं गणित काय? ही आमच्या विचारांची तलवार आहे. ही काय आपण तलवार म्हणजे
ताबडतोब तलवार काढून कुठं युद्धाला जाणार अशातलं ही आमची विचारांची तलवार आहे. आणि विचारांची तलवार म्हणजे या व्यासपीठावरनं आम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार आहोत, कशा पद्धतीनं भविष्यातली आमची वाटचाल राहणार आहे, आमचं सरकारी धोरण काय राहणार आहे, शासकीय आमच्या स्कीम्स काय असणार आहेत, महिलांबद्दलचं धोरण काय असणार आहे, युवा पिढीला आम्ही काय देणार आहोत, या सगळ्याचा परिपाक ह्या मंचावरनं होणार आहे. आणि म्हणून प्रतिकात्मक ती विचाराची तलवार आहे. दसऱ्याला शस्त्रपूजन करूनच मेळाव्याला सुरुवात होईल आणि याचं मुख्य मार्गदर्शन बरोबर 8 वाजता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सुरू होईल. एकीकडे बाळासाहेबांचे विचार या मंचावरून ऐकायला मिळतील असं तुम्ही म्हणताय. असं कळतंय की या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती आणणार आहात का स्टेजवरती, तसं काही नियोजन करण्यात आलंय का? या सगळ्या गोष्टी खरं तर आज अंतिम टप्प्यामध्ये आमच्या आलेल्या आहेत, परंतु बाकी सगळ्या ज्या काही गोष्टी तर उद्या आमच्या ठरणार आहेत. आज पोलिसांना जी काही सिक्युरिटीच्या दृष्टीने ही सगळी पाहणी करायची होती ती सिक्युरिटीच्या दृष्टीने त्यांनी पाहणी केलेली आहे. त्यांनी देखील काही सबमिशन सजेशन्स आम्हाला केलेले आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही सुधारणा करतोय. येणाऱ्या शिवसैनिकांची आम्ही काळजी घेतोय, परत ते सुखरूप पोचले पाहिजे त्याची काळजी घेतोय. पण एकंदरीत आपण माहिती जर घेतली महाराष्ट्रातनं येणाऱ्या शिवसैनिकांची, जी आम्ही आता सगळ्या प्रमुख लोकांनी बसून घेतली, एक विक्रमी सभा या ठिकाणी होईल आणि हे रेकॉर्ड प्रस्तावित होईल. एवढ्या मोठ्या सभेला उद्या आम्ही सगळे सामोरं जाऊ. एक गर्दीवरूनच प्रश्न आहे तो म्हणजे एसटी महामंडळाला 10 कोटी देऊन तुम्ही एसटी बुक करण्यात आलेलं आहे, ह्याच्यावरून आता टीका करण्यात येते. ह्याकडे कसं बघताय? कारण का ज्या पद्धतीनं बीकेसी मध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे, आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रभरातनं अनेक लोक ही सभा ऐकण्यासाठी येत आहेत, मात्र ज्या पद्धतीनं एसटी महामंडळाच्या बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती टीका केली जाते. नाही, टीका कशासाठी केली पाहिजे मला एक कळत नाही. की ठीक आहे की एसटी बस बुक केल्यामुळं कुठं ताण पडणार नाही, ग्रामीण भागातल्या जनतेला गैरसोय होणार नाही याची दक्षता देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. आणि सरकारी यंत्रणा जर सक्षम करण्यासाठी तिथंच जर आम्ही एसटी बुक केलेल्या असतील, हा सरकारचा देखील शासकीय देखील फायदा आहे. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या जनतेला किंवा शहरी जनतेला कुठेही एसटींची कमतरता भासणार नाही ही देखील दक्षता घेतलेली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे आणि ठाकरे गटामध्ये एक प्रकारची स्पर्धा आहे. या दसरा मेळाव्यात सर्वाधिक गर्दी कुणाच्या मेळाव्याला होणार आणि स्वाभाविकपणे त्याच्यासाठी शिंदे गटानं जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेत झालेल्या या मोठ्या बंडाच्या नंतर पहिली त्यांची ही परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी, मेरिटमध्ये येण्यासाठी त्यांनी जी जय्यत तयारी केली आहे ती पाहता सध्याच्या घडीला गर्दीच्या या स्पर्धेत शिंदे गट एक पाऊल पुढे दिसतोय. दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांची तयारी. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार. शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये गर्दीवरून स्पर्धा. यंदा मुंबईत शिवसेनेच्या सोबतच शिंदे समर्थकांचा सुद्धा मेळावा होतोय. त्यासाठी शिंदे समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मेळाव्यासाठी आणण्याचा शिंदे समर्थकांचा प्रयत्न आहे. त्याकरता शिंदे समर्थक आमदारांनी खास नियोजन केलंय. एसटी आणि खासगी बसेसचं मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आलंय. शिंदे समर्थकांनी जवळपास 4000 बसेस आरक्षित केले आहेत. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आता बॅनर सगळीकडे लागलेले आहेत, काँग्रेसच्या भारत जोडो अभियानामध्ये काही लोक समाविष्ट झालेली होती, त्याच्यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा आहे, मी बोलत नाही, लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जो बीकेसीवरचा मेळावा आहे तो वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा मेळावा आहे, ज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब करत आहेत. आणि शिवतीर्थावर जो मेळावा आहे तो महाविकास आघाडीचा मेळावा आहे, असं लोकांचं मत बनलेलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड आणि कन्नड तालुक्यात मेळाव्यासाठी 500 बसेसचं नियोजन केलंय. तर औरंगाबाद जिल्ह्यातून जवळपास 25,000 समर्थक मेळाव्याला घेऊन आणण्याची तयारी शिंदे समर्थक आमदारांनी केली आहे. सिल्लोड शहरातून पूर्ण 500 गाड्या, छोट्या 500 गाड्या. मी 500ची अपेक्षा केली होती, पण आता 1000 गाड्या चालल्या आहे. अजूनही कार्यकर्ते गाड्या मागू लागले, परंतु एसटी महामंडळाकडे गाड्या नाही, कुठे प्रायव्हेट गाडी भाड्यानेही मिळत नाही. अशा पद्धतीने मला असं वाटतंय का बीकेसी मैदानावर सिल्लोडचे लोक 2 वाजेपर्यंत 30,000 लोक, मी पहिले 25ची अपेक्षा केली होती, परंतु फुलंब्री आणि कन्नड हे मिळून अजून 5,000 30,000 लोक निश्चित राहतील. मराठवाड्याप्रमाणेच विदर्भातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नेण्यासाठी शिंदे समर्थकांनी कंबर कसली आहे. नागपूर जिल्ह्यातून 55 बसेसचं नियोजन करण्यात आलंय.
नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विदर्भातून सर्वाधिक बसेस या यवतमाळ जिल्ह्यातून रवाना झाल्या आहेत. जिल्ह्यातून प्रत्येक तालुका स्तरावरून 1 किंवा 2 बसेसचं नियोजन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणून बसेस आता 10-11च्या दरम्यान रवाना होणार आहे. आम्ही वर्धा जिल्हा आमच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून एक बस इथून आम्ही सुरुवात केली आहे, रवानगी केलेली आहे. यंदा मुंबईत पहिल्यांदाच दसरा मेळाव्याच्या निमित्तानं 2 सभा होत आहेत. त्यामुळे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सभेला गर्दी जमवण्यासाठी वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका बाजूला गर्दीची ही स्पर्धा तर दुसऱ्या बाजूला शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पुन्हा संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलंय. या आधीच्या सुद्धा मेळाव्यामध्ये ती खुर्ची रिकामी ठेवण्यात आलेली होती आणि आता आज त्यांना दिलासा मिळालेला नाहीये राऊतांना, त्यामुळे त्यांचा दसरा हा जेलमध्ये जाणार आहे. संजय राऊतांचा दसराही जेलमध्येच. दसरा मेळाव्यातही रिकामी खुर्ची ठेवावी लागणार. 10 ऑक्टोबरला राऊतांच्या जामिनावर फैसला. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या जामिनावरची सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. पत्राचाळ प्रकरणातला आरोपी प्रवीण राऊत याच्याकडून संजय राऊत यांना पैसे मिळाल्याची कबुली बचाव पक्षानं दिलेली आहे. मात्र हा पैसा पत्राचाळ घोटाळ्यातला नसल्याचा दावा वकिलांनी केलाय. या प्रकरणाची सुनावणी आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यातही राऊतांची रिकामी खुर्ची ठेवावी लागणार आहे. संजय राऊत लवकरच बाहेर येतील असा दावा त्यांचे भाऊ सुनील राऊतांनी केलाय. चांगला आर्ग्युमेंट आमच्या वकिलांनी केलं. मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा 10 तारखेला ईडीचा आर्ग्युमेंट होईल, त्यातून चांगलं काहीतरी निघेल. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनता आणि सगळे देशातील चॅनलवाले संजय राऊतांची आतुरतेने बाहेर येण्याची वाट बघतायत. मला असं वाटतं होईल. संजय राऊत ईडीच्या फेऱ्यात सापडलेत. राऊतांचा गणेशोत्सव जेलमध्ये गेला, आता दसराही जेलमध्येच जाणार आहे. त्यामुळे यंदा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना शिवाजी पार्कमधलं संजय राऊतांचं भाषण ऐकायला मिळणार नाहीये. रिकाम्या खुर्चीकडे पाहूनच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दसरा साजरा करावा लागणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेनेचा दसरा मेळावा अगदी उद्यावर येऊन ठेपलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्ही बाजूनी केलं जात आहे. मुंबईतल्या BKC मैदान इथं मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी सध्या पाहायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला भरपेट पौष्टिक नाश्ता मिळावा यासाठी शिंदे गटानं चविष्ट फूड बॉक्स देण्याची तयारी केली आहे. जवळपास 2.5 लाख फूड बॉक्स तयार करून घेण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. हा सगळा संघर्ष सुरू आहे तो शिवसेना कुणाची याच्यासाठी. तिकडे न्यायालयात लढाई सुरू आहे सत्ता संघर्षाची आणि आता निवडणूक आयोगाच्या समोर संघर्ष आहे, लढाई आहे, ती म्हणजे चिन्ह कुणाला याची. आणि चिन्हाच्या या लढाईमध्ये निवडणूक आयोगाकडे आता आणखी वेळ मागितला जाणार आहे शिवसेनेकडून, कारण दसरा मेळाव्याच्या सगळ्या तयारीमुळे त्यांना वेळ मिळाला नाहीये. निवडणूक आयोग त्यांना ती वेळ देतं का आणि या सगळ्या सुनावणीच्या नंतर निवडणूक आयोगाचा फैसला काय, हा धनुष्यबाण नेमका कुणाचा आहे? शिवसेना पक्ष संघटनेवर लवकरच फैसला. शिवसेनेला 7 ऑक्टोबर पर्यंत बाजू मांडावी लागणार. निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांची सुनावणी. शिवसेना कुणाची यावर आता निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेला येत्या 7 ऑक्टोबर पर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुदत दिली आहे. खरं तर या प्रकरणी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप करायला नकार दिला.
त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे समर्थकांना आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले. शिवसेनेनं त्यासाठी वेळ वाढवून मागितली. ठीक आहे, जी कायदेशीर लढाई ती आम्ही करणारच आहोत. निवडणूक आयोगाने ज्या अर्थी अद्यापही निर्णय घेतलेला नाही त्या अर्थी शिवसेनेची अधिकृत निशाणी धनुष्यबाण वापरण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे आणि तो आम्ही वापरणारच. शिवसेनेतल्या बंडानंतर शिंदे समर्थकांकडून थेट शिवसेनेवर हक्क सांगितला गेला. आपलीच खरी शिवसेना असून धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावं असा दावा शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाकडे केलाय. या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले होते. आणि मला वाटतं की धनुष्यबाणाच्या बद्दल आमच्याकडे इतके भक्कम पुरावे आहे, इतकी भक्कम आमची बाजू आहे, इतकी भक्कम आमची शक्ती आहे, त्याचा फायदा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे. शेवटी निर्णय देणं हा इलेक्शन कमिशनरचं काम आहे. ते सर्व तपासूनच योग्य तो निर्णय देतील. एकीकडे शिवसेनेतल्या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा वाद आडवा येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण भलेही शिंदे समर्थकांनी ही जागा भाजपसाठी सोडली असली तरी शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासाठी अपील केलंय. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. याच सगळ्या लढाईच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. निवडणूक आयोगाकडे आता शिवसेनेच्या ठाकरे गटानं वेळ वाढवून मागितल्याचं कळतंय. या संदर्भातलं पत्र आयोगाकडे पाठवलं जाईल. दसरा मेळाव्यामुळे वेळ मिळणार नसल्यानं शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता निवडणूक आयोग त्याला परवानगी देतं का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. शिवसेना कुणाची, त्यानंतर धनुष्यबाण कुणाचा, या सगळ्या लढाया सुरू आहेत सत्ता संघर्षातल्या शिवसेनेच्या अंतर्गत. आणि याच दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या दाव्या प्रतिदाव्यावरती आपलं भाष्य केलंय आणि शिंदे गटाच्या पारड्यात आपलं वजन टाकलंय. बघूयात ते नेमकं काय म्हणतात. ठाकरेंपेक्षा शिंदेंचा दसरा मेळावा सरस असेल, रामदास आठवले यांची भविष्यवाणी. दसरा अवघ्या काही तासांवर आलाय आणि यंदाचा दसरा अनेक अर्थाने खास आहे. कारण मूळ शिवसेना आणि शिंदे गट या दोघांकडूनही दसरा मेळावा घेण्यात येतोय. शिंदे गटाचा दसरा मेळावा हा BKCवर, तर उद्धव ठाकरेंचा मेळावा हा शिवाजी पार्कवर होतोय. या मेळाव्यासाठी दोन्ही बाजूकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंकडून लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते मुंबईत डेरे दाखल होत असल्याचा दावा प्रतिदावा होतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यासाठी कूच केलंय. शिवाय एसटीच्या खाजगी बसेस आणि रेल्वेतून सुद्धा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेत. शिंदे गट तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जरी दावा केला जात असला तरी त्यांचाच दसरा मेळावा हा भव्य आणि दिव्य होणार या कलगीतुऱ्यात आता केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा उडी मारली आहे. रामदास आठवले यांनी शिंदे गटाच्या पारड्यात आपली भविष्यवाणी जाहीर करून टाकली आहे. हा जो सामना आहे हा सामना तसा न्यूजपेपर हा माननीय उद्धव ठाकरेंचा आहे, पण खरा जो सामना आहे हा सामना हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंचा आहे. ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य शिंदे गटात आहे. शिंदेंच्या मेळाव्यातली भाषणं आपण ऐकणार असून ठाकरेंचंही भाषण ऐकावं लागेल असंही आठवले म्हणाले.
याचा जो त्यांचा परवाचा जो सामना आहे हा सामना अत्यंत चांगला रंगणार आहे आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना चोख अशा पद्धतीचं उत्तर हे एकनाथ शिंदे देणार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या बाजूने आम्ही आहोत. कोणता मेळावा सरस होतो, कोणाचा मेळावा सरस होतो आणि कोणत्या मेळाव्याला जास्त गर्दी जमते हे बुधवारीच स्पष्ट होईल. कारण घोडा मैदान जवळ आहे. तूर्त चर्चा या होणारच आणि दावे प्रतिदावे तर स्वाभाविकपणेच. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळालेल्या एका दिलासासंदर्भातली. पण त्यांना दिलासा मिळाला असला तरी काहीशी अडचण सुद्धा आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या डोळ्यात एका हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी परिस्थिती आहे. कारण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टानं आज जामीन मंजूर केला. ईडीकडून दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र सीबीआय कडून दाखल गुन्ह्यात त्यांना दिलासा मिळालेला नाहीये. सीबीआय कडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नसल्यानं त्यांची पुढची काही दिवसांची रवानगी पुन्हा जेलमध्ये असेल. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या सुटकेबाबत प्रश्नचिन्ह आहे. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. ईडी सुप्रीम कोर्टात जाणार असल्यानं जामिनाला 13 ऑक्टोबर पर्यंत कोर्टानं स्थगिती दिली आहे. कुठलाही सबळ कागदोपत्री पुरावा नाही, परिस्थितीजन्य पुरावा नाही आणि अनिल देशमुख हे 73 वर्षाचे आहेत. त्यांना इतर आजार आहेत आणि त्यामुळे पीएमएलए कायद्याअंतर्गत त्यांना जे डांबून ठेवण्यात येत आहे ते सकृत दर्शनी बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाहीये अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही मांडला. माननीय उच्च न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केलेला आहे. अनिल देशमुख यांचं काय झालंय? ठीक आहे, तो ती न्यायालयीन प्रक्रिया आहे. ते न्यायालयाची बाजू ती आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मला मनापासून खूप आनंद झाला की त्यांना आज जामीन मिळाला. आता बाकीच्यांनाही लवकर मिळेल असा आमचा प्रयत्न राहील. यानंतर बातमी आहे 5G संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5Gचं उद्घाटन केलं. ती सेवा सुरू झाली आणि त्यानंतर आता जिओ 5G हे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे जे ग्राहक वाट पाहत आहेत की 5Gची सेवा आपल्याला कधी वापरता येईल, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी की जगातील अत्याधुनिक 5G सेवा असलेली जिओ ट्रू 5G सेवा दसऱ्यापासून सुरू होतीये. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीतून जिओ ट्रू 5Gच्या बीटा चाचणीला सुरुवात होणार आहे. या महानगरांमध्ये जिओची 5G नेटवर्क तयार होत असल्यानं जिओची वेलकम ऑफर नेटवर्कची चाचणी करण्यात येणार आहे. 425 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांसह 5G सह भारताच्या डिजिटल वापराचा वेग वाढवणं जिओचं उद्दिष्ट आहे. मुंबई, वाराणसी, दिल्ली आणि कोलकात्यातल्या जिओच्या वापरकर्त्यांना 5G अमर्यादित डेटा वापरता येणार आहे. जिओ सिम किंवा 5G हँडसेट बदलण्याची गरज आता राहणार नाही. आपोआप जिओ ट्रू 5G सेवेमध्ये ते अपग्रेड केलं जाणार आहे. रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मीना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब तयार करण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सन्मीनाच्या विद्यमान भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्सचा 50.1% हिस्सा असेल तर उर्वरित 49.9% सन्मीनाकडे असेल. जेवी 5G क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपर स्केल डेटा सेंटर्स यासारख्या कम्युनिकेशन नेटवर्कला प्राधान्य देईल. आरोग्य प्रणाली, औद्योगिक आणि संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांसाठी उच्च तंत्रज्ञान हार्डवेअर देखील तयार करेल. कंपनीने याचं वर्णन पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया व्हिजनच्या अनुषंगाने केलंय. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी याबाबत बोलताना सांगितलंय
की भारतीय उच्च तंत्रज्ञान उत्पादनाच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सन्मिनासोबत काम करताना आम्हाला आनंद होतोय. या भागीदारीद्वारे आम्ही भारतीय आणि जागतिक मागणी पूर्ण करताना भारतात नाविन्य आणि प्रतिभा चालवण्यास सक्षम होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. चेन्नईतल्या सन्मिनाच्या 100 एकर कॅम्पसमध्ये सुरुवातीला सर्व बांधकाम केलं जाईल. भविष्यात त्यांचा विस्तार होऊ शकतो. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.